पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचे जीवनचरित्र। BA सेकंड इयरच्या 4th सेमिस्टरला पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचं जीवनचरित्र अभ्यासाला आहे, ते आपण थोडक्यात बघूया। पंडित ओंकारनाथ ठाकूर हे भारतीय शिक्षणतज्ञ, संगीतशास्त्रज्ञ आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतकार होते। ते ग्वाल्हेर घराण्याचे गायक होते। ओंकारनाथ ठाकूर यांचा जन्म गुजरातमधील बडोदा राज्यातील एका गरीब कुटुंबात झाला। त्यांचे आजोबा महाशंकर आणि वडील गौरीशंकर हे नानासाहेब पेशव्यांच्या सैन्यातील शूर योद्धे होते। एकदा त्यांचे वडील अलोनी बाबा नावाच्या एका प्रसिद्ध योगीच्या संपर्कात आले। या महात्म्याकडून दीक्षा घेतल्यानंतर गौरीशंकर यांच्या कुटुंबाची दिशाच बदलली आणि ते प्रणव साधना करू लागले। प्रणव म्हणजे ओंकार, म्हणजेच ओमचा जप करणे, ओंकारावर ध्यान करू लागले। त्यानंतर 24 जून 1897 रोजी त्यांच्या चौथ्या मुलाचा जन्म झाला। ओंकार भक्त पित्याने आपल्या मुलाचे नाव ओंकारनाथ ठेवले आणि याच्या जन्माच्या काही काळानंतर हे कुटुंब बडोदा राज्यातील जहाजग्राम येथून नर्मदेच्या काठावर असलेल्या भरूच नावाच्या ठिकाणी आले। ओंकारनाथजींचे संगोपन व त्यांचे प्राथमिक शिक्षण येथेच झाले, म्हणजे भरूचलाच। किशोरावस्थेतही ओंकारनाथजींना त्यांचे वडील आणि कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी गिरणीत काम करावे लागले। ओंकारनाथ 14 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं। भरूच येथे संगीतप्रेमी सेठने किशोर ओंकारची प्रतिभा ओळखून आपल्या मोठ्या भावाला बोलवून घेतले आणि त्याला संगीत शिक्षणासाठी मुंबईतील विष्णू दिगंबर संगीत महाविद्यालयात पाठवण्यास सांगितले। तेव्हा त्यांच्या जीवनाला एक कलाटणी आली। त्यांचे संगीत शिक्षण पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले। मुंबईच्या विष्णू दिगंबर संगीत महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर ओंकारनाथजींनी 5 वर्षाचा अभ्यासक्रम अवघ्या 3 वर्षातच पूर्ण केला आणि त्यानंतर गुरुजींच्या चरणी बसून त्यांनी गुरुशिष्य परंपरेनुसार संगीताचे सखोल शिक्षण घेतले। वयाच्या 20व्या वर्षी ते इतके प्रवीण झाले की त्यांची लाहोर येथील गांधर्व संगीत महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली। 1934 मध्ये त्यांनी मुंबईत संगीत निकेतनची स्थापना केली। 1940 मध्ये मदन मोहन मालवीय यांना काशी हिंदू विद्यापीठाच्या संगीत विद्याशाखेचे प्रमुख म्हणून बोलवायचे होते, परंतु आर्थिक अडचणीमुळे ते त्यांना बोलवू शकले नाही। नंतर जेव्हा पंडितजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सहभागी होण्यासाठी आले, तेव्हा तेथील वातावरण त्यांना इतके आवडले की ते काशीलाच स्थायिक झाले। 1950 मध्ये त्यांनी काशी हिंदू विद्यापीठाच्या गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून पदभार स्वीकारला आणि 1957 मध्ये निवृत्तीपर्यंत ते तिथेच राहिले। पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचे व्यक्तिमत्व त्यांच्या संगीता इतकेच प्रभावी होते। एकदा महात्मा गांधींनी त्यांचे गायन ऐकल्यानंतर टिप्पणी केली होती, पंडितजी त्यांच्या केवळ एका रचनेने जनतेवर प्रभाव टाकू शकतात, जे की मी माझ्या अनेक भाषणाने देखील करू शकत नाही। त्यांनी एकदा सर जगदीशचंद्र बसू यांच्या प्रयोगशाळेत वनस्पती आणि झाडांवर संगीताच्या नोट्सचा, म्हणजे संगीताच्या स्वरांचा प्रभावावर एक अभिनव आणि यशस्वी प्रयोग केला। याशिवाय 1933 मध्ये जेव्हा ते इटलीच्या दौऱ्यावर होते, तेव्हा त्यांना कळले की तेथील शासक मुसोलिनी गेल्या 6 महिन्यांपासून झोपला नव्हता। पंडितजी मुसोलिनीला भेटले आणि त्यांच्या गाण्याने मुसोलिनीला तत्काळ झोप आली। त्यांच्या संगीतात अशी जादू होती की सामान्य माणूसही संमोहित झाल्याशिवाय राहू शकत नाही। सामान्य श्रोताही त्यांच्या कलात्मकतेचा चाहता व्हायचा। त्यांचे वंदे मातरम किंवा मैया मैं नहीं माखन खायो हे गाणे ऐकून आध्यात्मिक अनुभूती आजही मिळते। त्यांनी ग्रंथलेखनसुद्धा केले आहे। संगीतांजली या ग्रंथाचे 6 भागाचे लेखन त्यांनी केले आहे। तसेच प्रणव भारती या ग्रंथाचं लेखनसुद्धा त्यांनी केलेलं आहे। अशा प्रकारे एक परिपूर्ण जीवन जगून पंडित ओंकारनाथ ठाकूर यांनी डिसेंबर 1967 रोजी आपली इहलोकीची यात्रा संपवली।